लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची शासनाकडे जोरदार मागणी। बातमी, यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक त्रुटी आणि प्रलंबित अर्जांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे। जिल्हा कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र ग्रामीणच्या मनीषा काटे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक चुका, बँक खाते लिंक नसणे, आधार क्रमांकातील त्रुटी तसेच इतर संबंधित कारणांमुळे प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे हजारो पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला। या सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी करून पात्र महिलांना अर्ज दुरुस्त करण्याची संधी द्यावी, तसेच कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यासोबतच शासनाने 15 दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। माननीय आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून आपण हा लाडक्या बहिणीसाठी एल्गार मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की आता शेतीचे दिवस आहेत, बरोबर? आज तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहात, किमान 400-500 रुपये तरी मजुरी पाडून आलेले आहे, बरोबर आहे? आणि तुम्ही स्वखर्चाने आलेले आहेत। कोणी तुम्हाला गाडी घोडी दिलेली नाही, स्वतःच्या खर्चानं तुम्हीच तुमचा नाश्ता केला, तुम्हीच तुमची गाडी केली, तुम्हीच तुमच्या पैशांनी चहा पिला आणि या ठिकाणी आलात। यासाठी मी सुरुवातीने नाही केली, त्यांना जानेवारीपासून हप्ता बंद केला आणि आरटीआर रिलेटिव्ह काढला आता नव्यानं घोडं। त्याच्यामध्ये यांनी जी 2.5 लाखाची उत्पन्नाची अट ठेवली होती, त्या 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा केव्हा एखाद्यानं 0 आरटीआर काढलं असेल तरी त्यांची लाडकी बहीण बंद केली। अशा अनेक महिला आहेत की ज्यांचं खरं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही, त्यांचं 60-70 हजार रुपये सुद्धा वार्षिक उत्पन्न नाही, तरी त्यांना आरटीआर रिलेटिव्ह या कारणानं अपात्र केलं। ही दुसरी मागणी होती। तिसरी मागणी ही होती, अनेक महिला अशा आहेत, अनेक तरुणी आपल्या घरच्या अशा आहेत, जेव्हा ही लाडकी बहीण योजना निघाली तेव्हा त्यांचं वय 21 वर्ष पूर्ण व्हायचं होतं। कोणाला 1 महिना बाकी होता, कोणाला 2 महिने बाकी होते, पण आता त्या मुली 21 पूर्ण झाल्या, 22 झाल्या, 23 झाल्या, बरोबर आहे? त्यांना वाटते आम्हाला मिळाली पाहिजे। म्हणून आपली तिसरी मागणी ही आहे की ज्या धर्तीवर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज 12 महिने चालू राहते की नाही राहत? श्रावणबाळ योजनेचे 12 महिने अर्ज चालू राहते, चालू आहे की नाही चालू आहे? तुम्ही 12माही योजना राबवा, ही लाडकी बहीण 12 महिने महिलांना केवायसी करता आली पाहिजे, 12 महिने महिलांना फॉर्म भरता आला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही ही योजना राबवा, ज्या पद्धतीने तुम्ही इतर शासकीय योजना राबवता। आता तुम्हाला असं वाटत असेल आपण या ठिकाणी आलो म्हणजे तुमची केवायसी सुरू होईल का? तसं नाही। पण एखाद्या बाळाला दूध जरी लागलं तरी तो आधी रडते, त्याच्यानंतरच त्याची आई त्याला दूध देते। आपण या झोपलेलं सोंग घेतलेल्या सरकार सोबत भांडल्याशिवाय हे जागा होईल का? हे झोपेतून उठल का? हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, यांना चांगलं हे केल्याशिवाय हे उठल का? म्हणून आजच्या मोर्चाचं आपण आयोजन केलं होतं की आपला हा लढा जो आहे, तुम्ही घर बसल्या म्हणून केवायसी सुरू करा, पोर्टल सुरू करा, होणार आहे का? जोपर्यंत आपली गरज। बातमी जाहिराती करिता संपर्क साधावा।